नमस्कार. आज मी प्राध्यापक MP पाटील सरांच्या गीता ज्ञानेश्वरी इहवादी दृष्टिकोन या पुस्तकातील ज्ञानेश्वरीतील मूल्य विचार या प्रकरणाच्या मी पाडलेल्या 4 भागांपैकी चौथा भाग वाचतो. ज्ञानेश्वरीची मूल्यदृष्ट्या उपयुक्तता. ज्ञानेश्वरीतील ब्रह्म, आत्मा, मोक्ष आदी कल्पना बुद्धिग्राह्य नाही आणि तीमधील जन्म अधिष्ठित वर्णकर्म विचार न्याय, समता, शुभंकरतेच्या निकषांवर अग्राह्य ठरतो आणि आज तो कालबाह्यच झाला आहे. पण या साऱ्या अग्राह्य गोष्टी ज्ञानेश्वरीने स्वीकारलेल्या आहेत. म्हणूनच तीमधील एरवी ग्राह्य ठरू पाहणाऱ्या मूल्य विचाराला मर्यादा पडल्या आहेत. या मर्यादा लक्षात घेऊनही ज्ञानेश्वरीतील मूल्य विचारांबाबत ऐहिकदृष्ट्या काही व्यवहारी, उपयुक्त आणि कालसापेक्ष प्रतिपादन होऊ शकते. ज्ञानेश्वरीचे जनमानसातील 7 शतकांचे अढळ स्थान लक्षात घेता तिचे मूर्तिभंजन न करता असे प्रतिपादन मौलिक, उपयुक्त आणि आवश्यक ठरावे. 1. आपण प्रारंभालाच ज्ञानेश्वरीतील जीवनभाष्याचा ब्रह्म, विश्व असा इहवादी अन्वयार्थ मांडला आहे. असा अन्वयार्थ मांडण्यास ज्ञानेश्वरी संहितेत भरपूर आधार सापडतो. त्या अन्वयार्थाला धरून ब्राह्मीभूताच्या संदर्भात म्हणजेच विश्व आत्मौपम्याच्या संदर्भात त्याच पारलौकिक मोक्षसाधक मूल्यांची ऐहिकतेच्या दिशेने मांडणी करता येईल. या ऐहिक विश्वजीवनात विश्व आत्मौपम्य या ऐहिक साध्यासाठी, त्या शांत निरामय फलितासाठी, कृतार्थ जीवन सिद्धीसाठी साधन म्हणून त्याच नैतिक मूल्यांचा विचार मांडता येण्यासारखा आहे. ज्ञानेश्वरीचे जनमानसातील स्थान लक्षात घेऊन ज्ञानेश्वरीच्याच आधारे असे ऐहिक साधन साध्याचे प्रमेय मांडणे लोकसंग्रहाच्या दृष्टीने मौलिक ठरावे. 2. ज्ञानेश्वरीतील स्वधर्मकर्म, जन्म अधिष्ठित वर्णकर्म ही भूमिका टाकून देणे हेच न्याय, शुभंकर आणि कालसापेक्ष आहे. जन्म अधिष्ठित वर्णकर्म नव्हे तर आपण करीत असलेले कोणतेही कर्म त्या पाठीमागे ज्ञानेश्वरी प्रणित निष्कामता, निरहंकारिता ही मूल्ये असावीत असे प्रतिपादन मौलिकच ठरणार. ही कर्मातील निष्कामता आणि निरहंकारिता ऐहिक जीवनात कृतार्थतेचा परमोच्च आनंद देणारी ठरते असे प्रतिपादन ज्ञानेश्वरीच्या आधारे करता येण्यासारखे आहे. 3. ज्ञानेश्वरीमध्ये दया, क्षमा, शांती आदी सद्गुण पानोपानी आले आहेत, पण त्याचा संबंध मोक्षाशी जोडला गेला आहे. ते सद्गुण म्हणजे अ. मोक्षाची साधने किंवा ब. मोक्षप्राप्तीत प्राप्त होणारी मूल्ये अशी दुहेरी नात्याने ते येथे मांडले गेले आहे. असे असले तरी या ग्रंथाच्या वाचन, श्रवण, मननाचे सामान्यांच्या ऐहिक जीवनात याबाबत वेगळा मूल्यगर्भ परिणाम संभवण्याची शक्यता असते. असंही एक जीवन अनुभव असतो. काही साधनांची विशिष्ट साध्याच्या दृष्टीने आपण आराधना करीत असतो, पण कधीतरी त्या विशिष्ट साध्याऐवजी आपण दुसऱ्या साध्याकडे पोहोचण्याची शक्यता असते. कोलंबसी ध्यासाने भारतीय उपखंडाऐवजी आपण अमेरिकेच्या किनाऱ्यावर पोहोचलेले असतो. बुद्धिप्रामाण्यानुसार मोक्ष हे साध्य शशशृंगवत हे मान्य. त्याच्या ध्यासाने ती नसलेली गोष्ट कोणत्याही साधनांनी कधीच मिळणार नाही हेही मान्य. पण त्याच ध्यासाने पारलौकिक साध्याऐवजी त्याच साधनेने या इहलोकी व्यक्तिमात्राला मूल्य निर्भरता हे साध्य लाभण्याची शक्यता असते. विवेकवादी भूमिकेनुसार बुद्धिवादाच्या कसोटीवर मोक्ष ही कल्पना असत्य. ही वस्तुस्थिती जेवढी बरोबर तेवढीच श्रद्धाशील सामान्य जनमानस याच साधनेने ऐहिकदृष्ट्या मूल्य निर्भर होत असते ही वस्तुस्थितीही बरोबर. श्रद्धाशील सामान्य जनमानसाबाबतची ही ऐहिक वस्तुस्थिती समजून घेणे हे ऐहिक बुद्धिवादात बसायला हवे.
पातंजल योग या साधनेने ध्येय मोक्ष समाधी ही मोक्ष समाधी बुद्धिवादानुसार अशक्य. पण त्या मोक्ष समाधीऐवजी मनाची एकाग्रता, इंद्रिय दमन, संयम, शारीरिक शुद्धता, दृढता आदी ऐहिक साध्ये निश्चितच साधली जातात. नामघोषाचे साध्य, देवदर्शन, साक्षात्कार आदी अशक्यच. पण त्याऐवजी सामान्य जनमानसात दुःख विस्मरण, प्रसन्न प्रवृत्ती, मंगलासक्ती ही ऐहिक साध्ये साधली जातात. त्याचप्रमाणे दया, क्षमा, शांती आदी साधन मूल्यांनी मोक्ष हे नसलेले अशक्यप्राय साध्य गवसणे ही अशक्य गोष्ट. पण तशी आराधना करीत असताना ती नैतिक मूल्ये त्या साधकाच्या ऐहिक जीवनात त्याच्या अंगोपांगी त्याच्या अणुरेणूत भिनवण्याची जरुरीची गोष्ट. बुद्धिवादाच्या अकॅडमिक विचारमंथनात या सामान्यांच्या मानसातील मोक्ष हे साध्य अशक्यप्राय ठरत असले तरी त्याच्या ऐहिक जीवनात नीतिमूल्यांची प्रस्थापना याच आराधनेने होत असते. हेही या बुद्धिवादाला मान्य करणे भाग पडावे. आणि मग या दृष्टीने ज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथाचे ऐहिकदृष्ट्या नैतिक महत्त्व, नैतिक उपयुक्तता मान्य केली जावी. बुद्धिवादाने ज्ञानेश्वरीची ही नैतिक उपयुक्तता लक्षात घेतली पाहिजे. पण त्याच पारंपरिक श्रद्धा शरण मार्गाने न जाता मोक्ष या अशक्यप्राय साध्याऐवजी प्रारंभीच्या इहवादी बुद्धिनिष्ठ प्रमेयात सूचित केल्यानुसार मोक्षतुल्य अशा ऐहिक कृतार्थ जीवनासाठीच ज्ञानेश्वरीचा आधार घेत ज्ञानेश्वरीतील नीतिमूल्यांचे प्रभावी प्रतिपादन करणे आज तर्कशुद्ध आणि उपयुक्त ठरावे. आणखी एक गोष्ट, ज्याला मोक्ष प्राप्त झाला आहे तो ब्रह्मरूप झाला आहे अशा पुरुषाची ती नीतिमूल्ये असाही विचार ज्ञानेश्वरीमध्ये येतो. आपण आरंभालाच ब्रह्म बरोबर विश्व असा इहवादी अन्वयार्थ स्वीकारला आहे. ज्याला ज्ञानेश्वरीत मोठा विस्तृत आधार आहे तेव्हा ब्रह्माशी म्हणजे विश्वाशी जो आत्मोपम्य पावला आहे, विश्वची माझे घर अशी कृतिशील भूमिका ज्याने स्वीकारली आहे, त्या विश्वाच्या सुखदुःखाशी एकरूप होऊन आपली वैयक्तिक सुखदुःखे बाजूला सारून निष्काम वृत्तीने ज्याने आपले जीवित विश्वासाठी समर्पित केले आहे, अशा लौकिकातीलच उदात्त आदर्श महापुरुषाची ही ज्ञानलक्षणे, मूल्यलक्षणे, नीतिलक्षणे आहेत असा विचार ज्ञानेश्वरीच्या आधारे मांडता येण्यासारखा आहे आणि या महामानवी नीतिमूल्यांचा मानवी संस्कार करता येण्यासारखा आहे. 4. आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्टीची दखल घेणे आवश्यक. सामान्य श्रद्धाशील माणसाला आत्मा, ईश्वर, ब्रह्म आदी असत्य गोष्टी सत्य वाटतात. ही वस्तुस्थिती आहे. त्या अस्तित्वात नसलेल्या गोष्टी अस्तित्वात आहेत अशी त्याची श्रद्धा असते. यातील मूल्य संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण गोष्ट अशी की तो स्वतःमध्ये ज्ञानेश्वरी प्रणित आत्मतत्व ईश्वतत्व आहे असे मानतो. या ईशतत्वाच्या आत्मतत्वाच्या प्रेरणेनुसार तो स्वतःतील दुरित तिमिर दूर करतो आणि मांगल्याची पूजा बांधतो. त्याच्या ऐहिक जीवनात हरघडी या ईशतत्वाच्या प्रेरणेनुसार तो मूल्यांची आराधना करतो आणि आपले ऐहिक जीवन मूल्यनिर्भर बनवतो. बुद्धिप्रामाण्यानुसार हे ईशतत्व आत्मतत्व नाही हे खरेच, पण ते ईशतत्व आहे असे गृहीत धरून त्याच्या प्रेरणेनं सामान्य माणूस मूल्यांची पूजा बांधतो हेही खरेच. त्या ज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथाचे हे अशा प्रकारचे ऐहिक जीवन मूल्यनिर्भर घडवण्याचे मोल दुर्लक्षून कसे चालू. याबाबत गंबा सरदारांसारखे समतोल वृत्तीचे विचारवंत आध्यात्मिक उपपत्ती ही जनमानसात नैतिक मूल्ये रुजवण्यासाठी आज कालबाह्य मानत असले तरी याबाबतच्या त्यांच्या प्रतिक्रिया लक्षणीय स्वरूपाच्या आहेत. माणसातील नैतिक अधिष्ठानाबाबत त्यांचे विचार मननीय आहेत. माणसाला आपल्या चैतन्याची सुप्त वा प्रकट जाणीव असते.
विश्वचालक परमात्माच आपल्या अंतर्यामी वसत आहे, आपल्याला प्रेरणा देत आहे, अशी त्याची अढळ श्रद्धा असते. म्हणून तो इतर प्राण्यांप्रमाणे नैसर्गिक सहज प्रेरणांना शरण जात नाही. श्रेय, प्रेय, विचार, विकार, नित्य, अनित्य यांच्यातील लढत त्याच्या अंतःकरणात सदैव चालू असते. आपले अंतर्जीवन निकोप व समृद्ध करण्याची प्रेरणा अध्यात्म विचारात खचितच आहे. मध्ययुगात निर्भयता, त्याग, तत्वचिंतन, परोपकार, कर्तव्यनिष्ठा, मनोनिग्रह, विनम्रभाव, नीतिधैर्य इत्यादी गुणांची जोपासना अध्यात्मवादाने केली आहे. आणि हे खरंच की सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी एकच आत्मा या आध्यात्मिक विचारातून भूतदयावाद हे मूल्य जोपासले गेले. भक्तिपंथीय साधू संतांनी दलित रंजल्या गांजल्यांसाठी आध्यात्मिक समतेच्या चळवळी केल्या. त्यातून आत्मोपम्य हे मूल्य जोपासले गेले. स्वातंत्र्याच्या चळवळीत नैनम छिद्दन्ति शस्त्राणि, नैनम दहति पावकः या आत्म्याच्या अमरत्वाच्या सूत्रातून देशासाठी आत्मसमर्पणाचे तेजस्वी मूल्य शहीदांमध्ये निर्माण झाले. त्यांच्यात अदम्य आत्मविश्वास निर्माण झाला. अहम ब्रह्मास्मी या आध्यात्मिक सूत्रातून मी देवच आहे अशी एक जबरदस्त बलशाली मास्टर सेंटिमेंट तयार होते व माणसाचे व्यक्तिमत्व देवमूल्यांनी बहरून जाते. ही सारी वस्तुस्थिती बुद्धिवादाला दुर्लक्षून कशी चालेल? व्यक्तिमात्राच्या नैतिक बांधणीसाठी तो एक जीवन मार्ग अस्तित्वात आहे ही वस्तुस्थिती मान्य करायलाच हवी. पण विश्वात कुठेच अस्तित्वात नसलेल्या गोष्टीतून प्रेरणा घेण्याऐवजी मानवाच्या व्यक्तिमात्रात अस्तित्वात असलेल्या गोष्टीतून प्रेरणा होणे हेच अधिक तर्कशुद्ध, मूलगामी, सार्वत्रिक आणि स्थिरपद ठरावे. कारण जीवनानुभवातील काही वस्तुस्थिती आहे ही की माणसाजवळ केवळ दैवी इहा होली विल नसते, त्याच्याजवळ प्रज्ञा, रिझन असते. तशीच वासनाही असते, असे त्याचे मानवी पूर्णत्व असते. वासना ही त्याला आपल्या प्रांतात ओढीत असते, तर प्रज्ञा त्याला त्याचे कर्तव्य सांगत असते. या प्रज्ञेसोबत माणसाजवळ नैतिकतेबद्दलचा सद्सद्विवेक असतो. त्याला नैतिक नियमांचे प्रतिभानात्मक इंट्युटिव्ह ज्ञान असते. त्याचबरोबर पशुजवळ नसलेली अनेक इच्छांपैकी एकीची विचारपूर्वक निवड करून तिची पूर्ती करण्याची शक्ती विल त्याच्याजवळ असते. आणि पुढे जाऊन कोणतेही कर्म ते कर्तव्य आहे म्हणूनच केवळ करण्याचा संकल्प करणारी, कर्तव्यार्थ कर्म करणारी सदिच्छा, गुडविल त्याच्या ठिकाणी असते. या कर्तव्याच्या संदर्भात आणखी एक गोष्ट माणसाजवळ असते आणि ती म्हणजे त्याच्या समाज बांधवांविषयीची तादात्म्याची भावना. त्यामुळेच आपले कर्म हे मी व समाज या दोहोंच्या उद्दिष्टांशी सुसंगत व्हावे असे युगानुयुगातून येणारे नैसर्गिक आनुवंशिक भान त्याला असते. हे मानवी व्यक्तिमत्वाचे अस्तित्वात असलेले विशेषत्व लक्षात घेऊन त्याच्यातील आत्मतत्वाचे प्रतिपादन झाले पाहिजे व त्या आत्मतत्वाकडून प्रेरित केले गेले पाहिजे. लेखाच्या पूर्वार्धात ब्रह्मतत्व म्हणजे विश्वतत्व अशा अन्वयार्थाचे प्रमेय सुचवले गेले आहे. तसेच येथेही व्यक्तिमात्रातील प्रज्ञा, सत असतचा विवेक, त्याच्यातील प्रतिभानात्मक नैतिकता, त्याच्यातील सदिहा, त्याच्यातील आत्मौपम्यता हे सर्व म्हणजे त्याच्यातील आत्मतत्व या संदर्भात असा अन्वयार्थ लावणे, त्याचे प्रतिपादन करणे हेच आपल्या सार्वत्रिक ऐहिक जीवनात तर्कशुद्ध, मूलगामी आणि स्थिरपद असे नैतिक मूल्य बांधणीचे प्रेरक तत्व ठरावे. संशयातीत अस्तित्वाच्या आधारे जीवनमार्ग आखणे हेच सर्वेष्ठ आस्तिक्य ठरावे. सारी मानवजात विज्ञाननिष्ठ अशा 21व्या शतकाच्या उंबरठ्यावर उभी असताना ते काल अनुरूपही ठरावे. ज्ञानेश्वरीवर बोलत असताना तिच्यामधील ब्रह्म, आत्मा अशी परिभाषा वापरीत तिचाच आधार घेत पण पारलौकिक आशय हेतुतः बाजूला ठेवीत ऐहिकतेच्या पातळीवरील
मूल्यगर्भ, इष्ट, बुद्धिनिष्ठ अन्वयार्थ मांडण्याचा हा एक नम्र प्रयत्न. ज्ञानेश्वरीतील पारलौकिक प्रमेय तर प्रामाण्याला स्वीकारता येत नाही, पण त्या ग्रंथाचा अनेक कारणांनी इहलोकीच्या जनमानसावरील प्रभावही दुर्लक्षिता येत नाही. म्हणून बुद्धिवादाने आपली मूळ भूमिका फारशी न सोडता अशा ग्रंथांचा आधार घेत तिचा ऐहिक अन्वयार्थ लावित केलेले प्रबोधन जनमानसाच्या ऐहिक फलितासाठी उपयुक्त ठरावे. हे प्रबोधन बहुसंख्य तरुण महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसमोर खूप परिणामकारक ठरत आले आहे. इतरांसमोरही तोच इष्ट परिणाम साधला जाण्याची शक्यता संभवते, म्हणून ते मांडावयाचे. इकडे हा चौथा भाग संपतोय. खाली या प्रकरणासाठी वापरलेल्या पुस्तकांचे संदर्भ दिलेले आहेत. 1. गीता रहस्य, बाळ गंगाधर टिळक. 2. नीतिशास्त्राचे प्रश्न, दी. देशपांडे. 3. गीतेतील नीतिशास्त्र, आजचा सुधारक, नोव्हेंबर 1991, दी. देशपांडे. 4. ज्ञानेश्वरीची जीवननिष्ठा, गंबा सरदार. 5. ज्ञानेश्वरीतील शिकवण, श्री मा कुलकर्णी. 6. श्री ज्ञानदेवांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान, शं वा दांडेकर. 7. 5 संत कवी, शं गो तुळपुळे. 8. जडवाद, अनिश्वरवाद, तर्कतीर्थ, लक्ष्मणशास्त्री जोशी. 9. भारतीय तत्त्वज्ञान, एस. जी. सरदेसाई. 10. इहवाद, धर्म आणि नीती, श्री. ह. दीक्षित. 11. शैक्षणिक समाजशास्त्राची रूपरेषा, ग. व्ही. अकोलकर. 12. ज्ञानेश्वरी संहिता शब्दरूप, राजवाडे प्रत. 13. ज्ञानेश्वरी संहिता अर्थरूप, बा. भिडे प्रत. आणि 14. गीता प्रवचने विनोबा. इथे हा प्रकरण आपण संपवतोय, त्याचा चौथा भाग. धन्यवाद.